म्हणून प्रज्ञाचक्षु संत श्री गुलाबराव महाराजांनी गीता जगाचा बायबल होईल अशा पद्धतीचं व्याख्यान केलेलं आहे। गीता या जगताचं बायबल। अरे गीता तत्व ज्याच्या जीवनामध्ये येते ना, यत्वक्षरम निर्देश्यम अव्यक्तम परिभासते सर्वत्र गमचिंत्यंच नकुटस्थमचलम ध्रुवम सन्नियमेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धयाः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूत हिते रतः। सर्वभूत हिते रतः। या जगतातल्या प्रत्येक जीवाच्या कल्याणाचा विचार करणारा एकमेव या जगतातला ग्रंथ आहे। त्या ग्रंथाचं नाव आहे भगवद्गीता। आणि कसा परमार्थ करावा, भगवंतानी 18व्या अध्यायामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये एक वाक्यता करून टाकली। हे बा, तुम्ही तुमच्या जीवनातला सर्वतोपरी भार माझ्याकडे सोपवून द्या। तुमच्या जीवनाची सगळी परमार्थाची वहिवाट दाखवण्याचा संकल्प मी करतो। हे बा, या जगताला निर्माण करणारा भगवान या जगतातल्या प्रत्येक जीवाशी एक प्रतिज्ञा करतो आणि ती प्रतिज्ञा करणारा भगवान कटिबद्ध होतो। ती प्रतिज्ञा भगवंताची स्वतः भगवद्गीतेमध्ये आहे। भगवंतानी स्वतः म्हटलेलं आहे ती गोष्ट, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रजा अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच। I bonded with universe। मी या जगताशी बांधतोय, मी या जगताशी एक प्रस्ताव पूर्ण रूपाने प्रतिबद्ध करतोय। कोणता? तुम्ही सगळ्यांनी मला शरणागतीला या, मी तुमच्या संपूर्ण जगत जीवनाच्या मुक्तीचं साधन तुमचं मी मुक्त करेल, मी स्वतः ते पूर्ण रूपाने मुक्ती साधन करून देईल। या पद्धतीची भगवंताची प्रतिज्ञा भगवद्गीतेमध्ये। सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज माम एकम शरणम। आणि म्हणून ज्या तरुणांना वाटत असेल ना की आपल्या जीवनामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स वाढावा, आपल्या अंतःकरणातली स्वतः आत्मविश्वासाची ताकद वाढावी, असं ज्याला वाटत असेल त्यांनी भगवद्गीता वाचावी। तुम्ही म्हणाल महाराज ती संस्कृतामध्ये आहे, ती कळणार नाही। काही मिनिटाकरता, काही काळाकरता त्याचं संहिता वाचन करा, तुमच्या जीवनामध्ये त्याचा एक अत्यंत दिव्य उपदेश प्राप्त होईल। म्हणून गीता तत्व या जगताचं एक परमतत्व आहे, लक्षात घ्या।